नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देव दिवाळी 2025 कोणत्या राशीचा राजयोग आहे, कोणत्या राशीचं भाग्य उजळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. कोणत्या राशीच्या लोकांना नोकरी, पैसा आणि बरंच काही देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या राशींच्या लोकांची लॉटरी लागणार आहे. त्यांचं नशीब, त्यांच्या नशिबाचं भाग्य उजळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. यंदाची देव दिवाळी 5 नोव्हेंबर 2025 बुधवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षीच दिवाळी तशी खासच असते, मात्र यंदाची देव दिवाळी 4 राशींचं भाग्य घेऊन येत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवाळीच्या उत्सवानंतर वेद लागतात ते देव दिवाळीचे, आणि या दिवाळीला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतात. आणि त्यानुसार यंदाची देव दिवाळी 5 नोव्हेंबर 2025 बुधवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षीच दिवाळी तशी खासच असते, मात्र यंदाची देव दिवाळी 4 राशींचं भाग्य घेऊन येते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शंकराच्या कृपेने या राशींना लवकरच शुभ वार्ता मिळेल. तसेच या काळात तुम्ही काही मोठे निर्णय देखील घेऊ शकतात. या शुभ राशी कोणत्या तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर त्यातली पहिली रास आहे मेष रास. देव दिवाळीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. तसेच जुन्या व्यवहारातून तुमची सुटका सुद्धा होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्या समोर उभे राहतील. तसेच तुमच्या करिअरच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा राहील. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या काळात चांगली नोकरी सुद्धा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. आता बघूया दुसरी रास, आणि ती रास आहे सिंह रास. सिंह रास देव दिवाळीच्या दरम्यान सिंह राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. एखादी चांगली डील तुमच्या हातून लागू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुमच्या व्यवसायात सुवर्ण संधी सुद्धा मिळू शकते. आणि या काळात घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार योग्य ठरणार आहे. आता पुढे जाऊया. पुढची रास आहे कुंभ रास. आणि कुंभ राशीने देव दिवाळीच्या दिवसापासून नवीन कार्याची सुरुवात करू शकतात. तसेच तुम्ही जी मेहनत घ्याल त्या मेहनतीचं यश तुम्हाला मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचा व्यवसाय अधिक विस्तारला जाईल. तसेच नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या पडू शकतात, त्या तुम्ही प्रामाणिकपणे कराव्यात. आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे मीन रास. देव दिवाळीनंतर मीन राशीच्या लोकांचं करिअर एकदम सुसाट चालणार आहे. या कालावधीत कामकाजाची नवी साधनं तुमच्यासमोर उपलब्ध होतील. प्रगतीचे अनेक मार्ग देखील तुमच्या समोर उभे राहतील. समाजातील काही प्रभावशाली लोकांची तुमच्या सोबत भेटीगाठी सुद्धा होणार आहे. तसेच भविष्यासाठी चांगल्या संधी तुमच्या समोर उपलब्ध झालेल्या असतील. मित्रांचं सहकार्य तुम्हाला मिळेल आणि तुमच्यासाठी फार मोलाचा त्यांचा सल्ला ठरणार आहे. या वर्षीची त्रिपुरारी पौर्णिमा धार्मिक नव्हे तर ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून देखील अत्यंत अद्भुत मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्र हा मेष राशीत, शनी मीन राशीत वक्री आणि गुरु आपल्या राशीत हंसराज योग, मंगळ वृश्चिक राशीत रुचक राजयोग आणि सूर्य शुक्र तुळ राशीत एकत्र येऊन शुक्रादित्य योग निर्माण करीत आहे. आणि त्यासोबतच सिद्धी योग, अमृत सिद्धी योग व सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. आणि या दुर्मिळ ग्रहयोगामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल सुद्धा घडू शकतात, असे संकेत ज्योतिष सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिक पौर्णिमेला तयार होणारे अनेक सकारात्मक ग्रहयोग, राजयोग, सिद्धियोग, अमृत सिद्धियोग हे अत्यंत दुर्मिळ मानले जातात.
हे योग अचानक लाभ, अडथळ्यावर मात आणि आर्थिक श्रेय देऊ शकतात असा ज्योतिषशास्त्रीय संकेत आहे. मात्र हे सर्व परिणाम ग्रहस्थिती आणि व्यक्तीच्या जन्मकुंडलीवर अवलंबून असतात. आता बघूया यंदा देव दिवाळी कधी, पूजेचा शुभ मुहूर्त किती वाजता आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. देव दिवाळी 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. देव दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि पूजा कधी कराल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असतं. दिवाळी संपल्यानंतर लगेचच देव दीपावली असते आणि देव दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देव दिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते आणि दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देव दिवाळीच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरा राक्षसाचा वध केला होता आणि या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा सुद्धा केली जाते. या दिवशी सर्व देव देवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवे लावतात असे सांगण्यात येतं. यावर्षी देव दिवाळी ही 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केलं जातं. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करतात आणि देव दिवाळीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सुद्धा आपण जाणून घेऊया. देव दिवाळीचा शुभ मुहूर्त आहे यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी 10:06 सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:48 असेल आणि या दिवशी गंगा आरतीचा मुहूर्त आहे 5:15 सुरू होईल. हा मुहूर्त संध्याकाळी 7:50 असेल. देव दीपावली निमित्त एक शुभ आणि दुर्मिळ शिवास योग निर्माण होणार आहे आणि हा मुहूर्त आहे 6:48 सुरू होणार आहे. या शुभ शिवास योगात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. आता बघूया देव दिवाळीवर सुद्धा भद्राची सावली. यावर्षी देव दीपावलीवर भद्रा ग्रहाची सावली आहे. या दिवशी सकाळी 8:44 अशुभ संयोग होईल. या काळात भद्रा स्वर्गात वास करेल, त्यामुळे पृथ्वीवर कोणताही नकारात्मक प्रवास जाणवणार नाही. देव दिवाळी ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा दिवस असतो आणि या दिवशी दीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर घरात दिवे लावले जातात आणि देव दिवाळीची आख्यायिका साजरी करतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. कोणत्या देव देवताची पूजा करतात जाणून घेऊया आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दिवाळी नंतरचा सण असतो तो म्हणजे देव दिवाळी आणि असं म्हणतात की या दिवशी सर्व देव देवता पृथ्वी तलावर येतात. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा देव दिवाळीचा सण कार्तिक पौर्णिमेला साजरा करतो आपण, नाही का? तर त्रिपुरा पौर्णिमा, त्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. देव दीपावलीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेतलाच आहे. त्याचबरोबर देव दिवाळीला या 5 ठिकाणी दिवे नक्की लावा. तर ही कुठे कुठे तुम्ही दिवे लावायचे आहे? तर नंबर 1, घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यापाशी एक दिवा लावा. दुसरा दिवा आपल्या स्वयंपाकघरात, जिथे तुम्ही पाण्याची जागा आहे, जिथे तुम्ही पाणी ठेवता त्या ठिकाणी दुसरा दिवा लावा. तिसरा दिवा तुम्ही घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुम्ही तिसरा दिवा लावा आणि चौथा दिवा आपल्या घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही शिवमंदिरात जाऊन लावा आणि 5वा दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला जरूर लावावा. देव दिवाळीला दीपदान का करतात ही सुद्धा एक माहिती आपण जाणून घेऊ. तर धार्मिक शास्त्रानुसार देव दिवाळीच्या रात्री दीपदान केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते, तसेच धनधान्याची कोणतीही कमतरता राहत नाही आणि सर्व देवतांची कृपा
तुमच्या कुटुंबावर सदैव राहते. तसेच यमदीप दान केल्याने अकाली मृत्यूची भीतीसुद्धा दूर होते अशी मान्यता आहे. देव दिवाळीला नेमके किती दिवे लावायचे ही सुद्धा माहिती आपण बघू. तर देव दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात साधारणतः विषम संख्येने दिवे लावतात. जसे की 5 दिवे, 7 दिवे, 11, 21, 51 किंवा 101 दिवे सुद्धा लावू शकतात. त्याचबरोबर प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करताना 8 किंवा 12 मुखाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. बघा, 8 किंवा 12 मुखाचा दिवा हा कधी लावायचा? तर भगवान शंकराची पूजा करताना त्या ठिकाणी तुम्ही लावायचा आहे. देवदिवाळीला कोणत्या देवाची पूजा केली जाते? तर पौराणिक कथानुसार पौर्णिमेला सर्व देवदेवता शंकराच्या नगरात गंगा घाटावर येतात. गंगे स्नान केल्यानंतर शंकराची पूजा करतात आणि दिवे लावतात. त्याशिवाय या दिवशी भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली जाते. देव दीपावलीचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तर पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार तिन्ही लोकांमध्ये वाढला होता. देव, देवी आणि मानव सर्वजण त्याच्यामुळे दुःखी झाले होते. आणि त्यानंतर भगवान शिवाने त्रिपुरासुराचा नाश केला आणि तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण झाला. त्या दिवशी काशीमध्ये गंगेच्या काठावर देवदेवता एकत्र आल्या होत्या. त्यांनी गंगेचे स्नान केले आणि प्रदोष काळात शिवाची पूजा केली आणि दिवे लावले. हा उत्सव देव दीपावली म्हणून लोकप्रिय झाला. आजकाल काशी, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर दिवे लावून देव दीपावली साजरी करण्यात येतं. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला हाईपसुद्धा करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.